माझा नेता, माझा पदाधिकारी माझ्या संकटात उभा राहायला पाहिजे, एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मी नेहमीच सांगतो, कार्यकर्त्याला जपा, कार्यकर्त्याला जपा, कार्यकर्त्याच्या मागे उभे राहा. हाच कार्यकर्ता शिवसेना वाढवण्याचं काम, तुम्हाला मोठं करण्याचं काम करत असतो. आणि म्हणून ज्या योजना आपण केलेल्या आहेत, या योजना घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि हे केलं तर आपल्याला, मला वाटतं, जास्ती काय करावं लागणार नाही, एवढं काम आपण महायुतीने करून ठेवलेलं आहे. मला आठवतं, मुख्यमंत्री सहायता योजनेमधून गेल्या मागच्या 2.5 वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्री पदाच्या अगोदरच्या काळामध्ये मला वाटतं 2-3 कोटी रुपयाचा खर्च केले असतील. 2.5 कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये तुमच्या एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून खर्च केले. कुणाला किती, कोणाचे 60-70 हजार लोकांचे जीव वाचवण्याचं काम. एकदा कोल्हापूरच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये मी असताना एक मुलगी आली छोटी, त्या मुलीच्या हातामध्ये छोटं बाळ होतं. मुलीच्या हातात छोटं बाळ होतं. मी म्हणालो, काय 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 प्रॉब्लेम आहे का? ती हिंदीमध्ये बोलू लागली, हाँ इसका नाम दुआ है. बोला दुआ है, अच्छा. बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि से पैसे दिए करके इसका ऑपरेशन हो गया, अभी इसका नाम इसलिए दुआ रखा है. म्हणून ती वाचली. मुस्लिम मुलगी होती तिथे. जात पात काही न विचार करता आपण मदत केली, सडळ हस्ते. आणि म्हणून पुन्हा कुठे कुठे प्रकल्प उभे राहिले ते मलाही माहित नाही. पण जिथे जेव्हा प्रकल्पाकडे जातो त्यावेळेस लोक सांगतात, याला तुम्ही पैसे दिले. आता येताना देखील उदय सामंत यांनी मला सांगितलं बरंचसं, ही वास्तू झाली आहे, ही वास्तू झाली आहे, ही वास्तू झाली आहे. शेवटी या वास्तू उभ्या करणं, विकास पुढे नेणं, लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवणं हेच सरकारचं काम असतं. हेच सरकारचं काम असतं. ते आपण केलं. आणि म्हणून त्या कामाची पोचपावती या झालेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या आपल्याला मिळाली आणि भरभरून यश मिळालं. आणि म्हणून आपण जी केलेली मेहनत, तुम्ही दिलेली साथ, यामुळे प्रचंड प्रचंड यश मिळालं. आता बघितलं ना, 9 पैकी 8 लोक आणि एक फक्त 1200 मतांनी आपला पडला. फक्त 1200 मतांनी एक, नाही तर 9 पैकी 9 100% शिवसेना आली असती. 100%. हे तुमचं काम आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज जे शिवसेनेचं जे काम इथं सुरू आहे ते आपल्याला आणखी वाढवायचं आहे. घराघरामध्ये शिवसेना न्यायची आहे. गावागावामध्ये गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक, सदस्य नोंदणी, सक्रिय सदस्य नोंदणी या ठिकाणी आपल्याला करायची आहे. शिवसेना वाढवण्याचं काम या कोकणामध्ये तुम्ही करताय हे मला माहीत आहे. आणि मला अभिमान आहे की सर्व व्यासपीठावरचे बसलेले सर्व पदाधिकारी अतिशय ताकदीने पुढे जात आहेत, शिवसेनेला पुढे घेऊन जात आहेत. आणि म्हणून निवडणुका येतील आणि निवडणुका जातील, परंतु आपली जी काही नाळ आहे, आपली नाळ सर्वसामान्य माणसाशी जुळलेली आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून हा पक्ष मालक आणि नोकरांचा नाही, हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. हे कुटुंब आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते म्हणून पक्ष आहे. आणि म्हणूनच शिवसेना हे कुटुंब आहे, परिवार आहे. आणि म्हणून आपण एकमेकाच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपल्याला करायचं आहे. कार्यकर्ता जपला पाहिजे, वाढवला पाहिजे, त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे, मी नेहमी सांगतो. आणि म्हणून आज कोकणची जी काय प्रगती आहे, आता आपण कोस्टल रोड करतोच आहे, काही ठिकाणी पुलाची कामं सुरू झालेली आहे. आपण जसा नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग केला, तसाच एक ग्रीनफील्ड आपण करतोय कोकणामध्ये. मुंबई ते सिंधुदुर्गापर्यंत या ठिकाणी एक ग्रीनफील्ड रस्ता, एक सुपर एक्सप्रेस हायवे जो आपण करतोय त्याचा डीपीआर वगैरे झालेला आहे. आणि मला वाटतं तो रस्ता गेम चेंजर ठरेल. कारण आता जो नॅशनल हायवेचं काम आता कुठे कुठे बऱ्यापैकी सुरू आहे, कुठे कुठे थांबलेला आहे. परंतु हा जो मुंबई पुणे सारखा एक्सप्रेस हायवे, नागपूर मुंबई सारखा एक्सप्रेस हायवे हा कोकणाला वरदान ठरल्याशिवाय राहणार नाही. आणि या कोकणातला माणूस जो नोकरीसाठी मुंबईकडे जातो, ठाण्याकडे जातो, इतर शहरात जातो, त्याला इथंच रोजगार मिळाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आपल्या सरकारची आहे. स्थानिक लोकांना रोजगार
रोजगार इथंच मिळाला पाहिजे आणि म्हणून सरकार त्यावर काम करते. कोकणाने भरभरून दिलेला आहे आणि म्हणून या कोकणाला भरभरून देण्याची जबाबदारी शिवसेनेची आणि आमच्या महायुती सरकारची आहे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो, दिवाळी आलेली आहे, दिवाळी तर आली आहे, पण विरोधक काय फोडतील? लवंग्या फोडतील, पण आपला अटम बॉम्ब त्यांना भारी पडेल आणि चारही मुंड्या पडेल ना. नक्की पडेल ना. आणि म्हणून आपलं एक गाव दोन तुकडेवालं काम आहे आणि बाळासाहेबांनी देखील आपल्याला तेच शिकवलेलं आहे. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं, ते प्रॉपर्टीचे वारस असतील, आपण विचारांचे वारस आहोत. आपण भगवा झेंडा दिमागात फडकवत ठेवला आहे, त्यांनी भगव्याचा विचार धुडकावला आहे. हा फरक आहे, हा फरक आहे. आपण कुठली तडजोड भगव्यासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारामध्ये कधी करत नाही, करणार नाही. आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो की तुम्ही शिवसेना वाढवण्याचं काम, शिवसेना घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम करताय, ते अधिक मजबूतीने ज्या ज्या निवडणुका असतील त्या त्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहे. महायुती म्हणून आपण महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. या ठिकाणी मगाशी उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे,